आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील अजितदादा गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर साहेब तुम्ही आज 7व्या म्हणजे 8व्यांदा निवडणूक लढताय, काय कसा प्रतिसाद आहे, काय वाटतं? प्रतिसाद एकदम उत्तम आहे आणि माझ्या जशा 7 निवडणुका झाल्या त्याच पद्धतीने ही निवडणूकसुद्धा मी नक्की विजयी होईल। आज खरं तर सुप्रिया सुळेंनी आज त्या ठिकाणी सभा घेतली, त्या ठिकाणी बोलले की नातं तोडायला ताकद लागत नाही, नातं जोडायला ताकद लागते। नाही, आता कोण काय म्हटलं, मी काय त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे स्टेटमेंट न ऐकता त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं काही बरोबर होणार नाही। परंतु हे खरं आहे की नातं तोडायला जोडायला दोन्ही बाजूंनी त्याच्यामध्ये एक भूमिका असावी लागते। खरं तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले, त्यानंतर कुठेतरी तुम्ही अजित पवारांसोबत गेलात, म्हणजे शरद पवारांची साथ तुम्ही सोडलीत, नक्की काय कारण होती त्यावेळेसची? नाही, तो सामुदायिक निर्णय होता ना, पक्षाचा सामुदायिक निर्णय होता आणि त्याच्यामुळं सरकारमध्ये सहभागी व्हायचं ठरलं। 52 पैकी 42 आमदारांनी त्याला संमती दिली आणि आम्ही सरकारमध्ये जॉईन झालो। आम्ही काही कुठल्या पक्षात गेलेलो नाही। तुम्ही पक्षात गेले नाही, मात्र काहीतरी मुद्दे असतील ना, काय शरद पवारांची साथ सोडण्यासाठी तुम्ही अजित पवारांसोबत आलात, भाजपसोबत गेलात? सर्व पक्षांनी एकत्रित निर्णय घेतला, सर्व वरिष्ठ नेत्यांनी बसून त्याच्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आणि सरकारमध्ये सामील झालो। आम्ही कोणाला सोडायचं किंवा कोणाला धरायचं हा प्रश्न नाही, हा प्रश्न फक्त सामुदायिक निर्णय सरकारमध्ये सहभागी होण्याचा होता, एवढाच त्याचा अर्थ आहे। खरं तर पवार साहेबांनी त्याविषयी सांगितलं की प्रतिभा पवारसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या, त्यांनी भीमाशंकर दर्शन घेताना दरवर्षी तुमच्या घरी येत होत्या, कौटुंबिक कुठेतरी नातं तुमचं नाही आहे असं उल्लेख कुठेतरी केलं नाही, आता त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला मी क्रॉस नाही करू शकत। मात्र ज्यावेळेस सभा मंचरमध्ये आयोजित केली होती शरद पवारांनी, कुठेतरी गद्दार हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरला, काय सांगाल तसं? ठीक आहे, वापरला असेल ना, परंतु माझी जी भूमिका आहे आणि माझी जी बांधिलकी आहे ती या तालुक्यातल्या जनतेशी आहे। या जनतेतल्या, या तालुक्यातल्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी ही भूमिका घेतली आहे। मग त्याला काय नाव ठेवायचं हा एक आलाहिदा प्रश्न आहे। खरं तर बटेंगे तो कटेंगे याला कुठेतरी विरोध करत असाल तर बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की सत्तेतनं बाहेर आहे, अजितदादांना कुठेतरी त्यांनी इशारा दिला आहे। त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते वरती बसून विचारविनिमय करतील। नक्की, ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर कुठेतरी वरिष्ठ नेते आहेत ते त्यासोबत विचारविनिमय करतील, अशीच भूमिका या ठिकाणी वळसे पाटील यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरा अजित सर, मी सुनील टिके, TV9 मराठी, आंबेगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।